व्याभिचार, धमकी, हव्यास आणि मृत्यू अशी चौकोनी गोष्ट म्हणजे बीडचं गोविंद बर्गे प्रकरण। दोन मुली, बायको असा सुखाचा संसार असताना सुद्धा कला केंद्रात जायचा नाद लागला आणि बघता बघता सगळंच उद्ध्वस्त झालं। सुरुवातीला नुसती ओळख, पण यानंतर आकर्षण, मग प्रेम आणि प्रेमापायी गोविंदने तिचे हट्ट पूर्ण केले। महागडे मोबाईल, सोन्याचे दागिने, बुलेट, नातेवाईकांसाठी जमीन, अगदी प्लॉट सुद्धा। पण प्रेमाचं रूपांतर जेव्हा पैशांच्या व्यवहारात झालं तेव्हा पूजाने थेट धमकी दिली, हा बंगला माझ्या नावावर कर, नाहीतर खोटा गुन्हा दाखल करी। गोविंद हादरले आणि बदनामीला घाबरून स्वतःला संपवून घेतलं। त्यानंतर हे प्रकरण बरंच गाजलं आणि पूजाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तिच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे। आता गोविंद बर्गे यांच्याकडे पिस्तूल कुठून आलं? पूजाच्या आयुष्यात फक्त गोविंद बर्गे नसून यस नावाची अजून एक व्यक्ती होती, पण ती व्यक्ती आहे तरी कोण? ज्या दिवशी गोविंद यांनी स्वतःला संपवून घेतलं त्या दिवशी पूजा नक्की कुठे होती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी। जेव्हापासून गोविंद बर्गे प्रकरण चर्चेत आलं तेव्हापासून सगळी लोक पूजाला इंस्टाग्रामवर शोधत होती आणि अशातच या 4 दिवसात तिच्या फॉलोअर्सची संख्या 8,000हून 36,000वर गेली आहे आणि तिचं अजून एक इंस्टाग्राम अकाउंट समोर आले। यामध्ये तिने तिचे काही व्हिडिओ नेहमीसारखे नाचताना पोस्ट केले। इतकंच नाही तर तिने गळ्यात मंगळसूत्र देखील घातलंय। त्यामुळे आता पूजाचं लग्न झालं होतं का की तिने फक्त मंगळसूत्र घालून रील शूट केली अशी चर्चा आहे। तर तिच्या आधीच्या इंस्टाग्राम अकाउंटमध्ये शेअर केलेल्या रीलच्या कॅप्शन मध्ये तिने यस असं लिहिलंय। त्यामुळे ती आणखी कोणाला फसवत होती का हा सध्या तरी प्रश्नच आहे, पण लवकरच पोलीस चौकशीत ही सगळं सत्य समोर येईल। याशिवाय पूजा गायकवाड ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील वैराग येथे एका कला केंद्रात काम करते। याच कला केंद्रामध्ये पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांची पहिली ओळख झाली होती। भेटी वाढतच गेल्या आणि अखेर ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं। पण या प्रेमामुळे आपला घात होईल याचा विचार देखील कधी गोविंद यांनी केला नसेल। रिपोर्टनुसार गोविंद बर्गे यांनी पूजाला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या, मात्र पूजाचा जीव गेवराईतल्या बंगल्यात अडकला होता। जेव्हा गोविंद यांनी हा बंगला पूजाच्या नावे करायला नकार दिला तेव्हा ती गोविंदला टाळू लागली। ना ती त्यांचे कॉल उचलत होती ना त्यांना भेटत होती। वर त्यांच्यावर खोटी अत्याचाराची केस दाखल करण्याची तिने धमकी दिली होती। म्हणून पूजाची समजूत काढण्यासाठी गोविंद बर्गे थेट पूजाच्या गावात गेले होते। मृत्यूच्या अगोदर पूजाला भेटण्यासाठी गोविंद यांनी भयंकर प्रयत्न केले होते। गोविंद बर्गे गेवराईहून पूजाला शोधत तिच्या सासुरे गावात आले, पण तिचा फोन लागत नव्हता। गावात आल्यावर सुद्धा त्यांनी तिला अनेक वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला होता, पण ती कॉल उचलत नव्हती। शेवटी न राहून पूजाच्या आईच्या घरासमोर गेले आणि त्यांनी व्हिडिओ कॉलवर स्वतःला संपवण्याचा इशारा दिला, मात्र समोरून कुणी प्रतिसाद दिला नाही आणि हे बघून त्यांची निराशा, संताप आणखीनच वाढला आणि ते तिथून कारमध्ये बसून निघून गेले। दुसऱ्या दिवशी पूजाच्या घरापासून काही अंतरावर त्यांची कार उभी होती। पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळ गाठून कारचा दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य बघून ते हादरून गेले। गोविंद यांनी गोळ्या झाडून स्वतःला संपवून घेतलं होतं, पण जेव्हा गोविंद यांनी स्वतःला संपवलं तेव्हा पूजा नेमकी कुठे होती? पोलिसांच्या सांगण्यानुसार पूजा रात्रभर पारगाव मधील कला केंद्रात होती। पोलीस सध्या गोविंद बर्गे आणि पूजा या दोघांमधील कॉल रेकॉर्ड तपासत असून त्यावरून पुढची दिशा मिळेल। या प्रकरणी आता काय नावा उलगडा होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान हे सगळं सुरू असताना गोविंद यांच्या नातेवाईकांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या मते गोविंद यांचा मृत्यू घातपात असण्याची शक्यता आहे। त्यांच्या भाच्याने माध्यमांशी बोलताना सांगितलंय की गोविंदकडे बंदूक नव्हती, तर पोलिसांना सुद्धा असं समजलंय की ते पिस्तूल गोविंद बर्गे यांचं नव्हतं। शिवाय त्यांच्या नावावर कोणत्याही प्रकारचं पिस्तूल नसल्याचं तपासात उघड झालंय। सदर पिस्तूल हे बर्गे यांनी दुसऱ्या कुणाकडून खरेदी केलं असावं असा दावा पोलिसांनी केलाय। शिवाय गोविंद यांच्या कारचा दरवाजा आतून लॉक होता आणि गाडीची बॅटरी सुद्धा उतरली होती। नातेवाईकांनी हा प्रश्न उपस्थित केलाय की जर गोविंद यांनी स्वतःला संपवून घेतलं असेल तर बॅटरी कशी उतरू शकते? पोलिसांना यात काहीतरी संशयास्पद वाटत असल्याने या प्रकरणात अधिक सखोल तपास सुरू झालाय। यासोबतच पूजा गायकवाडीला गोविंद बर्गे यांनी वैराग येथे सुमारे 7.5 लाख रुपये किमतीचा एक प्लॉट खरेदी करून दिला होता हे उघड झाले। ज्यावेळी सदर प्लॉटची खरेदी करण्यात आली त्याची रजिस्टर खरेदीच्या कागदपत्रात गोविंद बर्गे यांनी साक्षीदार म्हणून सही केली आहे। यावरून पूजाला गोविंद बर्गे यांनी प्लॉट, जागा, सोने नाणे खरेदी करून दिले होते या नातेवाईकांच्या आरोपात तथ्य आढळून आलंय। आणखी काय काय व्यवहार पूजा गायकवाड व गोविंद बर्गे यांच्यात झाला होता हे पोलीस तपासात उघड होणार आहे। आता हे सगळं प्रकरण बघता गोविंद बर्गे यांनी खरंच स्वतःला संपवलं की यामागे आणखी काही गूढ दडले? पूजाचा हव्यास, ब्लॅकमेलिंगचे आरोप आणि पिस्तूलचं रहस्य हे सगळं मिळून या प्रकरणाला नवीन वळण मिळू शकतं। सत्य बाहेर आलं की धक्के अजून बसतील यात शंका नाही। बाकी यावर तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी मराठी मंडळीला नक्की सबस्क्राईब करा।